नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉगचं कारण असं आहे की आपला जो दिवाळीचा सण आहे, तर याच्या पहिल्या दिवशी आपण रामशेज किल्ल्यावर निघालो आहे. तर तिथे आपण दीपोत्सव करणार आहे. तर मित्रांनो, वाजलेत सकाळचे 9. पोचलोय आम्ही आळे फाट्याला. आणि इथं तुम्हाला दिसत असेल आपले पप्पू शेठ, प्रताप पेरू घेतात. भाऊ आता एका दोन गाव पेरू खायचं का? गोल गोल पेरू गार नमस्कार मित्रांनो, वाजलेत 5 आणि आपण पोहोचलो रामशेज गडाजवळ. आणि हा आहे रामशेज गडाचा एंट्री पॉइंट आणि हा आहे किल्ला. तर इथून आपल्याला आता गडवर चढायचं आहे. आणि आपण ज्या कामासाठी आलोय ते म्हणजे पहिला दिवा, आपल्या राजांसाठी दिवाळीचा पहिला दिवा. तर आपल्याला दिवे लावण्यासाठी गडावर आलोय, म्हणजे एक प्रकारे दीपोत्सव म्हणता येईल त्याला. तर 2025चा दीपोत्सव हा आहे किल्ले रामशेजवर. गडाच्या पहिल्या टप्प्यावर येताच जे सुंदर दृश्य आपल्याला दिसतं ते म्हणजे श्रीराम मंदिर. श्रीराम मंदिर एक पातळामध्ये कोरलेलं, म्हणजे दगडामध्ये कोरलेलं एक सुंदर असं मंदिर आहे. श्रीराम मंदिर असण्याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा श्रीराम वनवासामध्ये होते तेव्हा त्यांनी इथे विश्राम केला होता या गडावर. तर रामांची शेज म्हणजे विश्राम करण्याचे ठिकाण म्हणून ह्या गडाला श्रीरामशेज असे नाव पडले आहे. मंदिराला लागून पुढे येताच आपल्याला कातळात कोरलेली एक भली मोठी पाण्याची टाकी लागते. ह्या टाकीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गडावर एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी आपल्याला आढळते. आपण पाणी पिण्यासाठी एका बॉटलमध्ये भरून पाहिले तर हे पाणी एवढे स्वच्छ होते की याला थोडेही म्हणजे काही घाण नव्हती त्या पाण्यामध्ये. त्या ठिकाणी पुढे जाताच आपलं महाराजांच्या पालखीचं आगमन झालं. त्यामध्ये संबळ आणि तुंतुनाच्या जयघोषामध्ये हे पालखी पुढे जात होती. पालखी पुढे सरसावत असताना आपण बघू शकता की खूप सारे भगवे ध्वज आणि खूप साऱ्या सौंदर्य नटलेले आपले हिंदू बांधव भेटले. यांनी फेटे घालून, कुर्ते घालून आपली जी दीपोत्सव याची शोभा वाढवली होती. पुढे सरसावत असताना आपण येऊन पोचलो एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी किल्ल्याच्या एका टोकाला आपला भगवा ध्वज ज्या ठिकाणी असतो तिथे सकल मराठा परिवाराने दीपोत्सव साजरा केला होता. त्यामुळे दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी, ज्यांच्यामुळे आज आपले मंदिराचे कळस वाचले आहेत. त्यापुढं आपण एक दरवाजापाशी आलो ज्या ठिकाणी आपल्याला 2 पाण्याचे टाके आढळतात. त्याच्यामध्ये आता ह्या वेळेस पाणी नव्हते, पण इथे पाणीचा साठा केला जात होता प्राचीन काळामध्ये. तिथून आपल्याला दिंडोरी गावाचे एकदम भारी दृश्य दिसत होते. तर तिथं आपल्याला एक व्याख्यात्यांची भेट झाली, समाधान हिंगळे पाटील. तर इथं पुढे आपण ऐकूया त्यांचे शिवव्याख्यान. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली श्री क्षेत्र कुंभनगरी नाशिक मध्ये शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला, नाशिक जिल्ह्याचं वैभव असलेला अजिंक्य दुर्ग रामशेजगड. हा रामशेजगड छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये 6 वर्ष अजिंक्य होता. ज्या वेळेला 1682 सालामध्ये औरंगजेबाने आपली मोहीम स्वराज्याकडे वळवली आणि त्यावेळेला रामशेज नावाचा हा नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी तालुक्यातला सगळ्यात छोटा किल्ला सगळ्यात पहिल्यांदा जिंकून घ्यावा हा औरंगजेबाचा मानस होता. औरंगजेबाची फौज निघाली. शहाबुद्दीन खान नावाचा सरदार औरंगजेबाच्या आज्ञेनुसार रामशेज किल्ला घ्यायला निघाला आणि येताना औरंगजेबाला सांगून आला की हुजूर, एका दिवसात रामशेज किल्ला जिंकून घेतो. आणि तो शहाबुद्दीन खान ज्या वेळेला रामशेज किल्ल्यावरती आला त्यावेळेला रामशेज किल्ल्यावरती अवघे 600 मराठे
600 मराठे मावळे किल्ल्याचं संरक्षण करत होते. किल्ल्याला त्या ठिकाणी बुलंद लढण्यासाठी तयार होते. औरंगजेबाचं सैन्य शहाबुद्दीन खान या ठिकाणी येऊन पोहोचला आणि पाहता पाहता मराठ्यांशी युद्ध सुरू झालं. 1 दिवसात किल्ला घेणार असं सांगून आलेला शहाबुद्दीन खान पुढची 2 वर्ष या रामशेज किल्ला घेण्यासाठी झगडत राहिला, झुंजत राहिला, किल्ल्याशी टकरा देत राहिला, धडका देत राहिला. पण मराठ्यांनी या किल्ल्याला अजिंक्य ठेवलं. 600 मराठ्यांनी 2 वर्ष किल्ला अजिंक्य ठेवला. याच काळामध्ये शहाबुद्दीन खानानं या किल्ल्याच्या उंचीचा, रामशेज किल्ल्याच्या उंचीचा लाकडाचा दमदमा निर्माण केला, लाकडी बुरुज निर्माण केला, दुसरा लाकडी जणू किल्लाच तयार केला. 500 तोफा, 500 सैनिक आणि 50 तोफा त्यावर राहतील एवढा मोठा लाकडी बुरुज तयार झाला. मराठ्यांनी एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी दारू पेरली, वाती पेरल्या आणि तो पूर्ण बुरुज तो त्या ठिकाणी उडवून दिला. मोगलांची 6 महिन्याची मेहनत एका रात्रीत मराठ्यांनी संपवली. त्यानंतर औरंगजेबानं शहाबुद्दीनला सांगितलं, शहाबुद्दीन तुम सिर्फ नाम के शहाबुद्दीन खान हो, वापिस आओ. त्यानंतर फतेह खान नावाचा सरदार आला. फतेह खानानं 2 वर्ष किल्ला लढवला. या फतेह खानानं एक करामत केली. फतेह खानानं लढून बघितलं, किल्ला जिंकता आला नाही. आणि त्यावेळेला एक मांत्रिक फतेह खानाला सांगतोय, हुजूर ये मरघट्टे शैतान है और शैतान को वश करना होगा, तो शैतानी ताकद आजमानी होगी हुजूर. आणि त्यासाठी त्या मांत्रिकानं काय करावं, मांत्रिकानं फतेह खानाकडनं एक सोन्याचा नाग तयार करून मागितला. 1 किलोचा सोन्याचा नाग त्या फतेह खानानं तयार करून दिला. आणि तो नाग घेऊन तो मांत्रिक पुढे निघाला. पाठीमागे फतेह खान आणि पाठीमागे मोगली सैन्य चालत 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 किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलं. आता किल्ला ताब्यात घेतलाच की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच वेळेला मराठ्यांच्या गोफणीतला एक धोंडा निघाला आणि त्या मांत्रिकाच्या छाताडावर जाऊन आदळला. डोळे पांढरे करून मांत्रिक तिथंच आडवा झाला. शहाबुद्दीनच्या आणि सैन्याच्या त्या फतेह खानाच्या पाठीवर दगड बसायला सुरुवात झाले. सगळ्या पाठीवर दगडांनी घायाळ झालेलं मोगली सैन्य गड सोडून पळालं. 2 वर्ष फतेह खान लढला. औरंगजेबानं परत बोलवून घेतलं आणि त्यानंतर कासम खान नावाचा सरदार औरंगजेबानं या किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी पाठवला. कासम खान सुद्धा 2 वर्ष किल्ला जिंकू शकला नाही. अशी एकूण 6 वर्ष 600 मराठ्यांनी कुठलीही संसाधनं नसताना, त्या ठिकाणी तोफा नसताना, दारुगोळा नसताना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये हा रामशेज किल्ला अजिंक्य ठेवलाय. 6 वर्ष अजिंक्य ठेवलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, माझ्या महाराष्ट्रातला एक किल्ला 1 वर्ष जर लढला तर औरंगजेबाला माझा महाराष्ट्र, माझं स्वराज्य जिंकायला 360 वर्ष लागतील. पण त्याला तेवढी उमर मिळणार नाही. या नाशिक जिल्ह्यातल्या रामशेज किल्ल्यानं दाखवून दिलं की एक किल्ला 1 वर्ष नाही तर 6 वर्ष लढू शकतो. या रामशेज किल्ल्यानं औरंगजेबाची मस्ती जिरवली, औरंगजेबाचा माज उतरवला आणि औरंगजेबाचा ताजही उतरवला. कसा तर औरंगजेबानं जिकडं बघावं तिकडं हार खावी लागली, जिकडं बघावं तिकडं पराभव त्याचा पत्नी पडत होता. आणि त्या पराभवातून औरंगजेबानं आपल्या दरबारामध्ये आपल्या डोक्यावरचा ताज उतरवला, दरबारात फेकून दिला. आणि औरंगजेब सांगतोय, जोपर्यंत संभाजी राजाला कैद करत नाही, जोपर्यंत संभाजी राजाला पराभूत करत नाही, जोपर्यंत संभाजी राजाला मारत नाही, तोपर्यंत दिल्लीचा सल्तनतीचा मोगलांचा बादशाह औरंगजेब डोक्यावर बादशाही ताज घालणार नाही. आणि तो औरंगजेबाचा बादशाही ताज माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी या रामशेजवरती लढलेल्या अजिंक्य रामशेजच्या जिगरबाज मावळ्यांनी आणि शिवछत्रपतींच्या निष्ठावान माणसांनी त्या ठिकाणी औरंगजेबाचा ताज उतरवला. त्या निष्ठावंत मावळ्यांना, शंभू छत्रपतींना, शिवबा छत्रपतींना, जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. किल्ले रामशेजचा इतिहास ऐकल्यानंतर आपण येऊन पोहोचलो हत्ती दरवाजापाशी, ज्या ठिकाणी संपूर्ण मावळे मशाली घेऊन शिवरायांच्या भक्तिगीतांमध्ये, गोंधळमध्ये दंग होऊन जे पण भक्तिगीत साजरा होत होते आपण ते ऐकूयात. अशी होती माझी कैना तरी विवराईना, अन्ना गोड लागेना, पाणी गोड लागेना.
अशी होती माझी नैना तरी जीवराई अन्न गोड लागे ना हो काली गोड लागे ना अशी झाली माझी नैना तरी जीवराई अन्न गोड लागे ना काली गोड लागे ना अशी झाली माझी नैना तरी जीवराई तुझ्या कोणीला जवान असवला होते मदला लावणी आहोती देवा खंडेराया असवला सोडोनी असवला होते मदला लावणी आहोती देवा खंडेराया असवला सोडोनी असवला होते मदला लावणी हत्ती दरवाजाच्या कार्यक्रमानंतर आपण येऊन पोहोचलो श्रीराम मंदिर, ज्या ठिकाणी आपल्याला दीपोत्सव साजरा करायचा आहे. दीपोत्सव साजरा झाल्यानंतर आपण गड उतार केला. गड उतार करत असताना फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. हा होता संपूर्ण दीपोत्सवची मोहीम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंट मध्ये आपलं मत नक्की नोंदवा. आणि ट्रॅव्हल विथ हर्ष या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.